जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो, बघा आता सगळ्या पूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचं आणि त्यांच्या लाडक्या नवऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार बाबा, 1,500 रुपये कधी खात्यात जमा होणार. तर आता त्यातच दुसरीकडे लाडक्या बहिणींना एप्रिल मे जून असे 3 महिन्याचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. 4,500 रुपये आपण वाटच बघत बसलेलो आहे. तर बाकीच्या राज्यामध्ये 4,500 रुपये त्या महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत. ते कुठे, तर बघा आता महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना राबवली जाते. आता जवळपास संपूर्ण देशामध्येच ज्या अनेक काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये लाडकी बहीण, लाडली बहिणा, नंतर काय बहीण सुख समृद्धी निधी अशा वेगवेगळ्या योजना आहेत. म्हणजेच महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेप्रमाणे अनेक राज्यामध्ये लाडली बहिणा, लाडकी बहिणीच्या संदर्भातल्या त्याच नावाच्या योजना राबवल्या जात आहेत. तर मध्य प्रदेशमध्ये आपल्या अगोदर योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यात आता बघा हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेसारखीच योजना राबवली जात आहे. तेथे आता तिथल्या महिलांना, पात्र लाभार्थी ज्या काय महिला आहेत त्या महिलांना आता 3 महिन्याचे पैसे खात्यात आलेले आहेत. आपण एप्रिलची वाट बघतोया, जूनचा तर पत्त्याच नाही. काही महिलांना तर आहे एप्रिलमधले, नंतर मार्चमधले, फेब्रुवारीमधले अनेकांना पैसे मिळालेले नाहीत. त्यांचं स्टेटस तर वेगळंच आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये 3 महिन्याचे पैसे एक साथ जमा झालेले आहेत. पण महाराष्ट्रामध्ये पण झालेत बरं का 2 महिन्याचे पैसे एक साथ जमा, तसं काय नाही, विषय नाही. परंतु आता मेचं सध्या पेंडिंग आहे. येत्या काही दिवसामध्ये 2-3 दिवसामध्ये ते होईल, सुरळीत मिळतील. तर आता हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा बघा लाडक्या बहिणींसाठीच एक योजना आहे, इंदिरा गांधी प्यारी बहन सुख सन्मान निधी योजना. इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना अशी तिकडे एक योजना आहे. तिकडे सुद्धा लाडक्या बहिणींना, तिथले महिलांना महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. तेथील महिलांना आता एप्रिल, मे आणि जून अशा 3 महिन्याचे एक साथ पैसे 4,500 रुपये जमा झालेले आहेत. याची माहिती तेथील जे मुख्यमंत्री आहेत, कोण आहेत मुख्यमंत्री, सुखविंदर सिंग सुक्खू हे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तेथील माहिती दिलेली आहे की आम्ही आमच्या राज्यातील जे काय लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे एकंदरीत एकूणच 4,500 रुपये जमा केलेले आहेत अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. त्यामुळे तिथल्या लाडक्या बहिणी आता सध्या खुश आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणी हा 2100 रुपये कधी मिळणार ह्याची अशी कुजबूज चालू आहे. ते तर भाग वेगळाच. परंतु आता 1,500 रुपये कधी देता मे महिन्याचे, याच्याकडे अशी चर्चा चाललेली आहे. वाट बघून बसले आहेत. अशा कधी वर येतो बाबा, कधी पाठवतोच आम्हाला. मार्च एप्रिल महिने ते किती मे महिन्याचे 1,500 रुपये असं टक लावून बसलेले आहेत. त्यातच आता अशी हळूहळू चालत एक माहिती येते किंवा काही GR निघालेले आहेत. काही 3,000, 3,500, 2,200-2,500 कोटी असे लाडक्या बहिणीसाठी GR काढण्यात आलेल्या वाटपासाठी दिलेली आहे सूचना, वाटप करा म्हणून. तर आदिवासी विभागाचे पैसे इकडे वळवले असं काही चर्चा सुरू आहे. मात्र अजून या संदर्भातली कुठेही घोषणा झालेली नाही की महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींना कोणत्या तारखेला मे महिन्याचे 1,500 रुपये मिळणार अशी घोषणा झालेली नाही. त्यामुळे सविस्तर आणि अधिकृत आपणच फक्त माहिती देतो की फिक्स येणार आहेत की नाहीत, उद्या येणार, परवा येणार असं काही नाही. याची तारीख जाहीर होते अगोदर, किती तारखेला येणार. आदित्य तटकरी त्याची तारीख जाहीर करून सांगतात की ह्या तारखेपासून आम्ही ते वाटप करणार आहोत, लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहोत. त्याची सविस्तर माहिती आपण अपडेट देत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. त्याची सविस्तर अपडेट तुम्हाला मिळत राहील. कधी पण यायचं आपल्या चॅनलवरती बघायचं, लाडकी बहीण योजनेचं कुठं आले का काय अपडेट आपण तुम्हाला देत राहू. आज मिळणार, उद्या मिळणार, 2 दिवसात मिळणार, वाटप सुरू नाही, आपण अशा माहिती देत नाही. वाटप सुरू झालं तर झालं लाडक्या बहीण योजनेचं असं आहे. त्यामुळे सविस्तर अधिकृतरित्या चांगली माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट आपण आज सांगतो, हिमाचल प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींना 3 महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत 4,500 रुपये. आणि दुसरीकडे मध्य प्रदेशमध्ये लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये मिळणार आहेत. तर आपले सुद्धा लक्ष लागलेलं आहे की 21 रुपये कधी मिळणार. तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा, सर्वांना माहिती होऊ द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.